रामकृष्ण हरी. नेहमी दैनंदिन जीवनामध्ये माणसाने आचार विचार कसा ठेवला पाहिजे, आपली पायरी कुठली आहे, कुटुंबामध्ये आपली जागा कुठली आहे, कुटुंबामध्ये आपलं कुठलं एक ही आहे स्थान आहे, त्या स्थानाप्रमाणे माणसाने राहिलं पाहिजे. आपलं स्थान मुलाचं आहे का मुलीचं आहे, का बायकोचं आहे, का आईचं आहे, का बापाचं आहे, कुठलं स्थान आहे आपलं, आणि त्या स्थानावर ठामपणे उभा असणारा माणूस कधीही तो गैर याच्यामध्ये जात नाही आणि गैरवर्तन त्याच्यातून होत नाही. पण ही नक्की जाणीव पाहिजे, मनोमन अशी जाणीव पाहिजे की माझं कुटुंबामध्ये हे स्थान आहे, माझं गावामध्ये हे स्थान आहे, देशामध्ये हे स्थान आहे, मी अमुक देशामध्ये जन्माला आलेलो आहोत आपण, आणि या देशाचा मी नागरिक आहे, आणि आपलं कर्तव्य काय आहे, आपण कोण आहोत, आपण का आलो आहोत. आपली फक्त मानव जीवनाची यात्रा सफल होण्यासाठी ते साफल्य आपल्या पदरात कसं पडेल एवढा विचार आपल्याला जरूर पाहिजे. आपण जे काय दैनंदिन याच्यामध्ये करतो, झोपतो, उठतो, खातो, पितो, नाती गोती, भांडणं तणणं, अनेक जे काय असेल, काही सर्व काही करीत असताना सुद्धा आपलं स्थान आणि ईश्वराचं नामस्मरण, सातत्य आणि अंतःकरण स्वच्छ ह्या गोष्टी जर असेल तर वैरी सुद्धा वाईट बोलू शकत नाही. वैरी सुद्धा म्हणणार नाही तो माणूस चांगला आहे. कारण का, आपलं हृदय स्वच्छ आहे. आपल्या हृदयामध्ये कुणाचंही अनहित व्हावं, कुणाचं वाईट व्हावं असं जर आपल्या हृदयामध्ये नाही आलं तर आपल्याबद्दल सुद्धा कुणाच्या हृदयामध्ये येणारच नाही, येऊच शकत नाही. रामकृष्ण हरी.